नमस्कार मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरील महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत। म्हणजेच महाराष्ट्रातील नदी प्रणालीमधील टाइप्स जसे दख्खन पठारावरील नद्या, कोकणातील नद्या, पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या, ही सर्व डिटेल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तसेच यापूर्वी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। तर चला आपण टाइम वेस्ट न करता आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आजचा टॉपिक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नदी प्रणाली। मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, कारण की कोणत्याही एग्जाममध्ये म्हणजे ती क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल किंवा क्लास 4 असेल, सर्व एग्जाममध्ये ह्या टॉपिकवर क्वेश्चन विचारतातच। 1 ते 2 क्वेश्चन असतातच। तर खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे। तर हा टॉपिक आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत। म्हणजे ईच अँड एव्हरी रिव्हर आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। सो त्यावर कोणताही आणि कसाही क्वेश्चन विचारला तरी तो तुम्ही अटेम्प्ट करू शकता। ठीक आहे। आणि ॲज युजुअल आपण सर्व डिटेल्स नकाशाच्या मदतीने पाहणार आहोत। ठीक आहे। तर चला आपण ॲक्च्युअल लेक्चरला आता स्टार्ट करूया। तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे नद्यांच्या मार्गानुसार विभागणी। म्हणजेच महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या मार्गानुसार त्यांचे किती विभाग पाडले जातात, तर ते आहेत 4 विभाग। ठीक आहे। तर फर्स्ट टॉपिक आहे नद्यांच्या मार्गानुसार विभागणी, आणि ती किती पार्टमध्ये, तर 4 विभाग पाडले जातात। ते कोणकोणते विभाग आहेत, तर पहिला आहे दख्खनच्या पठारावर वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या। तर फर्स्ट कोणत्या आहेत, तर दख्खन पठारावर वाहणाऱ्या नद्या, आणि त्यांची दिशा कशी आहे, तर वायव्य आग्नेय दिशा। ठीक आहे। तर एक्झाम्पल सांगितलं तर काय येतील, तर गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या दख्खन पठारावरील नद्या आहेत, आणि त्या कशा वाहतात, वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या। नंतर सेकंड आहे विदर्भातील उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या। तर विदर्भामध्ये कोणत्या नद्या वाहतात, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगता येतील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा। हे कशा वाहतात, तर उत्तर दक्षिण दिशेने वाहतात। त्यानंतर थर्ड आहे उत्तर महाराष्ट्रात खानदेशात पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या। ठीक आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात वाहणाऱ्या नद्या कोणत्या, तर त्या सांगता येतील तापी, पूर्णा किंवा नर्मदा। ह्या नद्या कशा वाहतात, तर पूर्व टू पश्चिम दिशा म्हणजे अरबी समुद्रास। तर फोर्थ आहे मित्रांनो कोकण किनारपट्टीवरील पश्चिम वाहिनी नद्या। तर कोकण किनारपट्टीवरील सर्व नद्या कशा आहेत, तर सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहेत। म्हणजे सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहून त्या अरबी समुद्रास मिळतात, म्हणून या सर्व नद्या कशा आहेत, तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत। आणि एक्झाम्पल सांगता आले तर कोणते येतील, तर कोकणामध्ये वैतरणा, उल्हास, सावित्री यांसारख्या सर्व नद्या कशा आहेत, तर पश्चिम वाहिनी आहेत। आणि हा सुद्धा आपण एक सेपरेट टॉपिक पाहणार आहोत, कोकणातील नद्या। तसेच कोकणातील सर्व खाड्या। ठीक आहे। इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा सुद्धा, ह्यावर पण क्वेश्चन विचारतात आणि ते कसे लक्षात ठेवायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। ठीक आहे। आता आपण पुढचा पार्ट पाहूया। आता आपण काय पाहिलेलं, तर जस्ट नद्यांच्या मार्गानुसार विभागणी पाहिलेली, राईट। किती पाहिलेले, तर 4 विभाग आपण त्याचे पाहिलेले। आता आपण कसे पाहणार आहोत, तर नद्यांच्या जल विभाजकानुसार प्रदेशाची विभागणी। ठीक आहे। मार्गानुसार किती होते, 4। दख्खन पठारावर उगम पावणाऱ्या, दख्खन पठारावर वाहणाऱ्या नद्या, विदर्भात वाहणाऱ्या नद्या, उत्तर महाराष्ट्रात वाहणाऱ्या नद्या आणि कोकण किनारपट्टीवरील नद्या आपण पाहिलेल्या आहेत। आता नद्यांच्या जल विभाजकानुसार प्रदेशाची विभागणी पाहणार आहोत आपण। तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत व काही प्रमाणात सातपुडा पर्वतरांगांतील टेकड्या या प्रमुख जलविभाजक आहेत। ठीक आहे। लक्ष देऊन ऐका, प्रमुख जलविभाजक काय मानले जातात, तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांगा। ठीक आहे। सातपुडा पर्वतरांगा कुठे, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे। तर ह्या काय म्हणतात, तर प्रमुख जलविभाजक आहेत। त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि शंभू महादेव डोंगररांगा या दुय्यम, ठीक आहे, या दुय्यम जलविभाजक आहेत। प्रमुख विचारले तर काय येतात, सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वतरांगातील टेकड्या। आणि दुय्यम जलविभाजकमध्ये सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि शंभू महादेव डोंगररांगा हे दुय्यम जलविभाजक आहेत। ठीक आहे। त्यानंतर थर्ड पॉईंट काय, तर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत मुख्य जलविभाजक गृहीत धरून नद्यांचे त्यांनी 2 विभाग पाडलेले आहेत। एक आहे पूर्ववाहिनी नद्या म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, आणि सेकंड आहे पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या। ठीक आहे मित्रांनो, क्लिअर आहे इकडे।
काय विचारले? जलविभाजकानुसार. तर प्रमुख जलविभाजक कोणते मानले गेलेले आहेत? तर सह्याद्री पर्वत आणि उत्तरेला असलेली आपली सातपुडा पर्वतरांग. त्यानंतर दुय्यम जलविभाजक कोणते सांगितलेले आहेत? तर सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शंभू महादेव डोंगररांगा. हा सुद्धा टॉपिक आपण पाहिलेला आहे. जर तुम्ही तो लेक्चर पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. म्हणजे ह्या डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांचे जलविभाजक आहेत हे सुद्धा आपण तिकडे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, जर पाहिलं नसेल तर टॉपिक पाहून या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत हा मुख्य जलविभाजक गृहीत धरून त्यानुसार नद्यांचे दोन विभाग पाडलेले आहेत. तर ते कोणते? एकतर पूर्ववाहिनी नद्या आणि दुसऱ्या पश्चिम वाहिनी नद्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया. तर राज्य नदी प्रणाली. तर कोकणातील नद्या आणि पठारावरील नद्या. काय? तर राज्य नदी प्रणाली म्हणजे महाराष्ट्र नदी प्रणाली ह्याचे दोन, एक कोकणातील नद्या पाहणार आहोत आणि दुसरा दोन आहे तो सेकंड आहे पठारावरील नद्या. ठीक आहे, दोन पार्टमध्ये विभाजन केलं, कोकणातील नद्या आणि पठारावरील नद्या. कोकणातील नद्या या सर्व कशा आहेत? मी मगाशीच सांगितलं. तर या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे, कशा आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे संपूर्ण पर्वत ओलांडून, ठीक आहे, सह्याद्री पर्वत संपूर्णपणे ओलांडून कोकण किनारपट्टीवरून वाहत जाऊन त्या अरबी समुद्रास मिळतात. ठीक आहे, म्हणून या सर्व नद्यांना काय म्हणतात? तर पश्चिम वाहिनी नद्या असे म्हणतात. आणि एक्झाम्पलमध्ये काय? तर दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, काळ, कुंडलिका, तेरेखोल, शास्त्री या सर्व कशा आहेत? तर या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे या सर्व नद्या कुठे मिळतात? तर अरबी समुद्रास जाऊन मिळतात. ठीक आहे, तर कोकणातील नद्या हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल मित्रांनो. तर सेकंड आपण पुढे जाऊया, तो म्हणजे पठारावरील नद्या. दुसरं कोणत्या आहेत? तर पठारावरील नद्या. आणि पठारावरील नद्यांचे तीन विभाजन केले, तीन पार्टमध्ये. एक पूर्ववाहिनी नद्या, सेकंड पश्चिम वाहिनी नद्या आणि थर्ड आहे तो म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. ठीक आहे, पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या. तर पूर्ववाहिनी नद्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना आपण काय म्हणतो? तर पूर्ववाहिनी नद्या असे म्हणतो. तर दख्खन पठारावरून कोणत्या नद्या वाहत असतात? तर त्या आहेत गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पूर्वेस तसेच आग्नेय दिशेस वाहत होतात. आपण मगाशी सुद्धा ते पाहिलेलं आहे नद्यांच्या मार्गानुसार विभागणीमध्ये, राईट. तर या कशा वाहतात? एकतर पूर्वेस म्हणजे पूर्वेस जाऊन त्या बंगालच्या उपसागरास मिळतात किंवा त्यांची दिशा कशी आहे? तर आग्नेय दिशेस वाहत जातात. ठीक आहे, तर पूर्ववाहिनी नद्या ह्याच्यामध्ये एवढा टॉपिक तुम्हाला क्लिअर झाला असेल. काय पाहिलं आपण? या सर्व नद्या कशा बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. एक्झाम्पलमध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा आहे. त्यांचा उगम कुठे होतो? तर उगम होतो सह्याद्री पर्वत. ठीक आहे, सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जातात. त्यांना काय म्हणतो आपण? पूर्ववाहिनी नद्या. आणि कुठे मिळतात? तर बंगालच्या उपसागरास मिळतात. त्यानंतर सेकंड आहे पश्चिम वाहिनी नद्या. ह्या सुद्धा सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे संपूर्ण पर्वत ओलांडून, ठीक आहे, म्हणजे कोकण किनारपट्टीचं पण आपण पाहिला. ठीक आहे, कोकण किनारपट्टीवरून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात. ह्या कशा आहेत सर्व? तर या सर्व नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या. आणि पठारावरील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगता येतील, त्या म्हणजे नर्मदा व तापी. ठीक आहे, म्हणजे नर्मदा नदी जी आहे ती महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला स्पर्श करून पश्चिमेस वाहत जाते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. नर्मदा नदी कुठे? तर महाराष्ट्राच्या वायव्य, म्हणजे तिकडे कोणता जिल्हा आहे मित्रांनो? तर नंदुरबार जिल्हा आहे. ठीक आहे, वायव्य सरहद्दीला स्पर्श करून पश्चिमेस वाहत जाते आणि अरबी समुद्रास मिळते. त्यानंतर तापी म्हणजेच तापी पूर्णा नदी ही कुठे? तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये. कोणत्या? तर लक्षात ठेवा, सातपुडा उत्तरेला आहे, राईट. सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या तापी पूर्णा नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात. ठीक आहे, तापी पूर्णा नदी कुठे उगम पावते? सातपुडा पर्वतरांगेमध्ये. आणि ती सुद्धा पश्चिमेस जाऊन अरबी समुद्रास मिळते. इतकं क्लिअर आहे. त्यानंतर आहे थर्ड, तो म्हणजे दक्षिण वाहिनी नद्या. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हा पण, दक्षिण वाहिनी नद्या. आणि याच्यामध्ये कोणत्या सांगता येतील तुम्हाला? तर वर्धा,
वैनगंगा तसेच पैनगंगा या सर्व नद्या कशा आहेत तर या सर्व नद्या दक्षिण वाहिनी आहेत. ओके, इथपर्यंत तुम्हाला हा टॉपिक पूर्ण क्लिअर झाला असेल. आणि या नद्या कुठे जाऊन मिळतात तर वर्धा वैनगंगा या नद्या गोदावरीस जाऊन मिळतात. ठीक आहे, आणि हे सुद्धा आपण टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सर्व जे काय मी आता हे एवढं तुम्हाला सांगितलं सर्व ईच अँड एव्हरी रिवर आपण सेपरेटली आणि डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत विथ युझिंग मॅप. ओके, तर इथपर्यंत क्लिअर झालं असेल मित्रांनो, मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातील नदी प्रणाली कळेल. म्हणजे कोकणातील नद्या, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी, पठारावरील नद्या, एवढं तर तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आता आपण सर्व डिटेल्स एकदा मॅपमध्ये पाहूया. तर उत्तरेपासून सुरुवात करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल नर्मदा नदी. ठीक आहे, नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला स्पर्श करून पश्चिमेस म्हणजे अरबी समुद्रात जाऊन मिळते. आणि वायव्य सरहद्दीला म्हणजे कोणता जिल्हा येतो तर नंदुरबार जिल्हा येतो. ठीक आहे, तर नर्मदा नदी. आणि त्यानंतर आहे तापी पूर्णा नदी. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या तापी पूर्णा नदी ही कुठे वाहते तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. ओके, तर ह्या दोन्ही नद्या कशा आहेत पश्चिम वाहिनी आहेत, नर्मदा व तापी. आणि या दोन नद्यांना कोणती पर्वतरांग किंवा डोंगररांग विभाजित करते ते म्हणजे सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे, जे आपण मगाशी पाहिलं नद्यांच्या जल विभाजकानुसार प्रदेशाची विभागणीमध्ये महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत व काही प्रमाणात सातपुडा पर्वतरांगांतील टेकड्या ह्या प्रमुख जलविभाजक मानले जातात. ठीक आहे, तर सातपुडा पर्वतरांग कोणत्या दोन नद्यांना विभाजित करते नर्मदा आणि दक्षिणेला तापी. इतकं क्लिअर आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तर त्या म्हणजे पूर्ववाहिनी नद्या आपण पाहणार आहोत. म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना आपण काय म्हणतो तर पूर्ववाहिनी नद्या म्हणतो. तर त्यामधली फर्स्ट आहे ती म्हणजे आपण आता पाहणार आहोत गोदावरी नदी. ठीक आहे, तर मित्रांनो गोदावरी नदी तुम्हाला इकडे दिसत असेल. तर गोदावरी नदी ती कशी वाहते तर ती आहे पूर्ववाहिनी. ओके, म्हणजे पश्चिमेकडून ती पूर्वेकडे वाहत जाते म्हणून आपण तिला काय म्हणतो तर पूर्ववाहिनी असे म्हणतो. आणि तिचा उगम कुठे होतो तर सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम होतोय. ही आपण सेपरेटली डिटेलमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, सह्याद्री पर्वतामध्ये उगम होतो नाशिक जिल्ह्यामध्ये. कुठे होतो तर एक्झॅक्ट तर त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर तिचा उगम होतो. आणि नंतर ती वाहत जाऊन कुठे जाते तर बंगालच्या उपसागरास मिळते. ओके, आणि हिला आपण काय म्हणतो तर दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतो गोदावरी नदीला. ठीक आहे, तिची लांबी किती आहे, महाराष्ट्रात किती आहे, आपल्या भारतात किती आहे, ही सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत सेपरेटली. आता फक्त एवढं लक्षात ठेवा तिचा उगम कुठे होतो आणि ती कशी आहे तर पश्चिम वाहिनी नदी. ओके, त्यानंतर सेकंड आहे मित्रांनो ती म्हणजे भीमा नदी. ओके, आणि हे बघा गोदावरी नदी आणि उत्तरेला ती म्हणजे तापी पूर्णा नदी. ह्या दोन नद्यांना कोणती डोंगररांग विभाजित करते तर ती आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग. ओके, सातमाळा अजिंठा डोंगररांग ही कोणत्या दोन नद्यांना विभाजित करते तर ती आहे दक्षिणेला गोदावरी आणि उत्तरेला तापी पूर्णा नदी. या दोन नद्याखोऱ्यांना वेगळी करते. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे भीमा नदी. तर भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे पण तिने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला आहे म्हणूनच या नदीचा स्वतंत्रपणे असा विचार केला जातो. आणि हिचा उगम कुठे होतो तर हिचा उगम होतो पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर येथे. ठीक आहे, भीमा नदीचा उगम कुठे होतो पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो. आणि भीमाशंकर हे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग ह्यावर सुद्धा मी एक टॉपिक बनवलेला आहे, जर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. ठीक आहे, आता भीमा आणि उत्तरेला गोदावरी या दोन नद्यांना कोणती डोंगररांग विभाजित करते तर ती आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. ठीक आहे, उत्तरेला गोदावरी आणि दक्षिणेला भीमा नदी या दोन नद्यांची खोरे वेगळे करणारी कोणती डोंगररांग आहे तर ती आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. इतकं क्लिअर आहे मित्रांनो. आणि ही भीमा नदी सुद्धा पुण्याजवळ भीमाशंकर इथे उगम पावते आणि नंतर जाऊन कुठे मिळते तर बंगालच्या उपसागरात इथे मिळते. ठीक आहे, इकडे जे तुम्हाला दिसते इकडे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. कुठे होतो हा संगम तर कर्नाटकामध्ये होतो. कुठे तर कर्नाटकात रायचूर रायचूर जवळ कुरगुड्डी. ठीक आहे, कुरगुड्डी येथे
कृष्णा व भीमा या दोन नद्यांचा संगम होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे कृष्णा नदी, दक्षिणेकडील कृष्णा नदी. ठीक आहे. तर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. कुठे? सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो आणि ती सुद्धा कुठे वाहते तर पूर्वेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते आणि इकडे कृष्णा आणि भीमा नदीचा संगम झालेला आहे, जो मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या खालोखाल महत्त्वाची कोणती नदी असेल तर ती आहे कृष्णा नदी. ठीक आहे. दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागरास मिळते. तर इतकी डिटेल पुरी झाली. तर उत्तरेला भीमा आणि दक्षिणेला कृष्णा या दोन नद्यांची खोरे विभाजित करणारी रांग कोणती आहे तर ती डोंगर रांग आहे, शंभू महादेव डोंगर रांग. तर महाराष्ट्रातील डोंगर रांगा, प्रमुख डोंगर रांगा ह्यावर सुद्धा मी एक लेक्चर बनवलेला आहे. पाहिला नसेल मित्रांनो तर नक्की जाऊन पहा. ठीक आहे. आता आपण कृष्णा नदी पाहिलेली आहे. आता आपण इकडे जाऊन पाहूया की दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या. ओके. म्हणजे त्या कोणकोणत्या आहेत तर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या नद्या कशा आहेत तर दक्षिण वाहिनी नद्या आहेत. ओके. तर सुरुवात करूया आपण. तर ती म्हणजे वर्धा नदी. तर वर्धा नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो तर वर्धा नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये होत नाही, इतकं लक्षात ठेवा. वर्धा नदीचा कुठे होतो उगम तर महाराष्ट्रामध्ये होत नाही. आता आपण पाहणार आहोत मित्रांनो दक्षिण वाहिनी नद्या. तर सर्वात प्रथम आपण पाहूया पैनगंगा नदी. ठीक आहे. तुम्हाला इकडे दिसत असेल पैनगंगा नदी. तिचा उगम कुठे होतो तर अजिंठा टेकड्या ह्या आहेत. अजिंठा टेकड्यामध्ये आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो. ठीक आहे. तुम्हाला इकडून दिसत असेल अजिंठा टेकड्यामध्ये आग्नेय उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो आणि नंतर ही नदी बुलढाणा व यवतमाळच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. ठीक आहे. बुलढाणा व यवतमाळ पठारावरून ती कुठे वाहत जाते तर पूर्वेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे ही वर्धा नदीला मिळते. ठीक आहे. म्हणूनच वर्धा नदीची उपनदी कोणती आहे पैनगंगा नदी ही वर्धा नदीची उपनदी सुद्धा आहे. कुठे उगम पावते अजिंठा टेकड्यामध्ये उगम पावते आणि ती जाऊन वर्धा नदीला मिळते. कुठे तर यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे ती वर्धा नदीला मिळते. इतकी डिटेल पुरेशी आहे. त्यानंतर वर्धा नदीचे खोरे. तर वर्धा नदीचा उगम आपल्या महाराष्ट्रात होत नाही मित्रांनो, MP मध्ये होते. कुठे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा लक्षात ठेवा. MP म्हणजे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा रांगांच्या दक्षिण उतारावर वर्धा नदीचा उगम होतो. ठीक आहे. वर्धा नदीचा उगम होतो आणि वर्धा ही नदी वर्धा, अमरावती जिल्हा व पुढे यवतमाळ जिल्ह्याची पूर्व सरहद्द निर्माण करते. म्हणजे ही नदी कशी वाहते सरहद्दीवर राहते. कोणत्या जिल्ह्यामध्ये वर्धा, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांची सरहद्द निर्माण करते. तुम्हाला दिसत असेल उत्तरेकडून दक्षिणेकडे ही नदी वाहत येते. ठीक आहे. उगम कुठे होतं मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो, महाराष्ट्रात होत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे वैनगंगा नदी. हिचा सुद्धा उगम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो होत नाही तर महाराष्ट्राच्या सरहद्दी बाहेर. ठीक आहे. इकडे दिसत असेल मध्य प्रदेशामध्ये. आता हा कोणता आहे तर मैकल पर्वतरांगातील शिवणी जिल्ह्यात. ठीक आहे. वर्धा कुठला होता बैतूल आणि इकडे कोणता आहे तर तो आहे वैनगंगाचं शिवणी जिल्ह्यातील दरकेसा टेकड्यांजवळ वैनगंगा नदीचा उगम होतो. ठीक आहे. आणि सुद्धा दक्षिणेकडे वाहत येते. तर कुठे तर चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. ही अशी दक्षिणेकडे वाहत येते, उगम होतो मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो. मग ही नदी दक्षिणेकडे मित्रांनो वाहत येते. ठीक आहे. आणि मग चंद्रपूर जिल्ह्यात इकडून येणारी वर्धा नदी आणि इकडून येणारी वैनगंगा नदी या दोन नद्यांचा संगम होतो. ठीक आहे. आणि तिला आपण काय म्हणतो पुढे इथं दिसत असेल तिला आपण पुढे प्राणहिता नावाने ओळखतो. ओके. काय ओळखतो आपण तिला पुढे येते प्राणहिता नावाने ओळखतो. वर्धा नदी, वैनगंगा नदी चंद्रपूर येथे संगम होतो आणि आपण तिला पुढे प्राणहिता नावाने ओळखतो. ठीक आहे. आणि प्राणहिता नदीचे खोरे तुम्हाला इकडे दिसत असेल. वर्धा व पैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाह हा वर्धा आणि पैनगा. ठीक आहे. या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह पुढे वैनगंगेबरोबर
मिसळतो आणि या संयुक्त प्रवास आपण प्राणहिता नदी असे म्हणतो. आणि गडचिरोली जिल्ह्यात सरहद्दीवर गोदावरी नदीला ही प्राणहिता नदी येऊन मिळते. तुम्हाला हे सुद्धा इकडे मॅपमध्ये व्यवस्थित कळत असेल. प्राणहिता नंतर येऊन कोणाला मिळते तर गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो. आपण सर्व डिटेल आता पाहिलेली आहे मॅपमध्ये. आणि आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ईच अँड एव्हरी रिव्हर आपण डिटेलमध्ये अभ्यासणारच आहोत. आणखीन एक टॉपिक राहिला तो म्हणजे कोकणातील नद्या. ह्या तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. ठीक आहे, कोकणातील नद्या तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर इकडे आहेत. आपण मगाशी त्यांची नावंसुद्धा पाहिलेली आहेत. आपण हे सुद्धा टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला इकडे पाहायला नसेल मिळत मित्रांनो, पण कोकणामध्ये कोणकोणत्या नद्या येतात तर आपण एक्झाम्पल सांगितले तर मग येतात दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, मुरबाडी. या सर्व नद्या कशा आहेत? कोकणातील आहेत. त्याच्यामध्ये पण टॉपिक आहेत जसे उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण. हे सर्व आपण अभ्यासणार आहोत. आणि या सर्व नद्या कुठे जाऊन मिळतात तर अरबी समुद्रात जाऊन मिळतात. ठीक आहे, दख्खन पठारावरील नद्या आणि कोकणातील नद्या आपण व्यवस्थित अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर हा टॉपिक आपला ते इथे संपलेला आहे. ह्या टॉपिक रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो तर नक्की मला विचारा. ठीक आहे, काहीही विचारायचं असेल किंवा काही डाऊट असेल, काही सजेशन असेल तर नक्की मला सांगा. आपण हे टॉपिक आता पुढे पाहणार आहोत. तुम्ही ते सुद्धा लेक्चर व्यवस्थित बघा. ईच अँड एव्हरी रिव्हर डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. कोकणातील नद्यांचा सुद्धा सेपरेट टॉपिक पाहणार आहोत. म्हणजे एक तर कोकणातील नद्या आणि सेकंड कोकणातील सर्व खाड्या. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.